स्पर्धेची सुरुवात झालेली आहे। आपल्याला दिसत आहे की छोट्यांच्या गणवेशामध्ये एक लाल जर्सी आणि एक निळी जर्सी या ठिकाणी एका आंतरराष्ट्रीय स्वरूप क्रीडा स्पर्धेमध्ये जशा पद्धतीचं वातावरण असतं त्याच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतंय। सगळ्यांना विनंती आहे की आपण 30 यार्ड रिंगण मध्ये आपल्या उपस्थितीने एक पोल करावा। त्यामध्ये तुमची उपस्थिती सगळ्यांसाठी मोहनीय आहे। अबाल वृद्धांच्या मागे जाऊन उभं राहावं आणि पुढे यावं। लहान मुलांनी जे आमचे चिमुकले दोस्त या ठिकाणी आलेले आहेत खेळाडूंच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजक सांगतात त्याप्रमाणे सूचनांचं पालन करू। या सुंदर दृश्यामध्ये विद्युत रोषणाईमध्ये आपण आनंदाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण होणार आहोत। या अमृत विनंती करतो दिनेशजी मुद्रस कुठे असतील तर त्यांनी क्रीज यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी आपण श्रीफळ वाढवावं त्याआधी फीत कापावी। या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण कल्पवृक्षाचं फळ देऊन म्हणजे श्रीफळ देऊन या ठिकाणी वंदन करतो। भारत माता की जय, वंदे मातरम। या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे आणि शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं जात आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी आजचं कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवलं जात आहे। त्यानंतर फीत कापली जाईल। कुणीही जागा सोडू नका। क्षणाचा सुंदर सोहळा टिपण्यासाठी आणि या अमृत क्षणाचे आठवणींचे क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये नेहमी कैद होतील आणि वरवडे क्रिकेट संघाने नाणेफेक केली आहे आणि या ठिकाणी त्यांनी मनोगत सादर केलं आहे। तुम्ही नाणेफेक हरला तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं या छान आहे कारण का फर्स्ट टाइम आलो आम्ही इकडे नाईट टुर्नामेंट खेळायला म्हणजे या तालुक्यात कणकवली तालुक्यात आणि पहिल्यांदा आलो तेव्हाच खूप छान वाटलं आणि समोरची टीम सुद्धा चांगली आहे त्यामुळे चांगली मॅच होती। धन्यवाद। तुम्ही दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा।